चला यानंतरची मॅच अप्पा स्ट्रायकर सेबिडे आणि गजानन तुर्बे दोन्ही टीमचे कॅप्टन्स कृपया तयार राहायचे. यानंतरची मॅच तुमची असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जो कॅप्टन उपस्थित नसेल समोरील उपस्थित कॅप्टनला टॉस विन दिला जाईल आणि दोन्ही कॅप्टन असतील तर मॅच 3 ओव्हरची होईल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉलर दीपक बॉलिंग मार्क वरती तयार. अमित साठी पहिला बॉल लॉंग ऑफ क्लिअर करतो. पहिल्या बॉल वरती पहिला चौकार. अमित आणि नवीन ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओपनर पेअर, परंतु दीपकच्या बॉलिंग वरती केले पहिल्याच बॉल वरती हे आक्रमण. सेकंड बॉल दीपक तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस. पुन्हा एकदा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. एक टप्प्याच्या मदतीने संकेत वरती आक्रमण चढवले गेले आणि संकेतच्या वरून बॉल फ्लाय होत सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार आला. तर कॉन्फिडन्स वाढला अग्रोली टीमचा. गेली अनेक वर्ष खरं तर अग्रोली टीम क्रिकेटसाठी फार प्रचलित नव्हती, परंतु आता अग्रोली टीम देखील नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आपला विस्तार करताना दिसून येते. बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती दीपक. पहिल्या 2 बॉलवरती आले 2 चौकार. तिसरा बॉल. तिसरा देखील बॉल ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न. बरोबर कव्हर्स मध्ये डीपला प्रोटेक्शन होतं तरी देखील बॉल थांबणार नाहीये. निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. जो बॅट्समन आतापर्यंत पहिल्या मॅच मध्ये स्वतः शांत होता तो बॅट्समन सेकंड मॅच मध्ये आता कॉन्फिडेंट होऊन मोठे फटके खेळतोय आणि या स्पर्धेतील पहिली चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा खेळाडू अमित ठरताना दिसेल. पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती मिथिलेश तांडेल याच करावे गावचा खेळाडू. अगदी वय वर्ष 14 त्याचं पाहायला मिळते. पूर्णपणे रेडी नव्हते. 3 बॉलवरती आले 3 चौकार. स्ट्राईक्स यावेळेस मात्र स्वतः अमित घेत असताना साईड चेंज केली आहे बॉलरने. यावेळेस राऊंड द विकेट जाणं तो पसंत करतोय. पुन्हा एकदा अमित समोर. हा चौथा बॉल. समोरच्या दिशेने 4 बॉल 4 चौकार. जो बॉलर पहिल्या मॅच मध्ये फक्त 6 धावा खर्च करून चालला होता तो बॉलर आता या निर्णायक मॅच मध्ये महाग ठरतोय. पहिल्या 4 बॉलमध्ये 4 चौकार आलेत. 16 धावा पहिल्या 4 बॉलमधून. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. दीपक. 5वा बॉल थ्रू द कव्हर. फिल्डरच्या आवाक्या बाहेर आणि 5 बॉल मध्ये लगावलेत 5 चौकार. काय कमालीची बॅटिंग या ठिकाणी अमितची पाहायला मिळते आपल्याला अग्रोली टीम कडून. सगळे फटके वॅगन व्हीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील या ओव्हर नंतर. सगळ्या फटक्यांचा उल्लेख या ठिकाणी मात्र होईल. जे पहिले 5 बॉल मध्ये 5 चौकार मारले गेलेत. स्पर्धेतील नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक नवीन विक्रम अमितच्या नावावरती होईल का? 6 बॉल 6 चौकारांचा हा सध्या प्रश्न आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर अजूनही संधी कायम आहे. वाईट बॉल आलाय. 5 बॉल 5 चौकार 20 धावा आणि ही सिंगल रन. वाईटची 21वी धाव.
अग्रोही टीमसाठी लाभदायक ठरेल का? 6 बॉलमध्ये 6 चौकारांचा नवीन विक्रम या संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा प्रस्थापित होईल का हे पाहायचे. बॉलिंगसाठी दीपक तयार आहे करावे बी टीम कडून. जी करावे बी टीम जोगावच्या विरुद्ध काय धुवाधार गोलंदाजी करत होती आणि हा बॉल हवेमध्ये आहे. संकेत बॉलच्या खाली, त्याच्या वरून बॉल फ्लाय होत सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय बॅटिंग आहे, कमालीची बॅटिंग. पहिला बॉल लॉंग ऑफ मध्ये चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा लॉंग ऑन मधून चौकार, एक्स्ट्रा कव्हरला तिसरा चौकार, त्यानंतर डीप कव्हरला चौथा चौकार, पाचवा चौकार पुन्हा एकदा समोर पाहायला मिळाला आणि हा 6व्या बॉलवरती षटकार येतोय अमितच्या बॅटमधून. धावा 27 पहिल्या ओव्हरमध्ये 27 नॉट आउट. सनीला इन्व्हाइट केलं गेलं सेकंड ओव्हरमध्ये. 3 ओव्हरची मॅच आपण या ठिकाणी खेळता, परंतु आता 3 ओव्हरच्या मॅचच्या तुलनेमध्ये भरपूर धावा आल्या. स्पर्कटचा अप्रतिम फटका. बॉल चाललाय डीप कव्हर्स आणि बरोबर पॉइंटच्या मधून 4 धावांकरिता चौकार. आज खरं तर अग्रोही टीमचे बॅट्समन 4चा पाडापाठ करून आलेत. काय बॅटिंग होते. जो नवीन पहिल्या मॅचमध्ये शून्याचा चष्मा घालून परतला होता त्यानेही सुरुवात चौकाराच्या मदतीने केली. अडचणीमध्ये सध्या सापडल्यासारखं वाटते करावे ब टीमला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेत, परंतु एक सिंगल रन नाही रोखू शकत. आणि या मॅच मधील पहिली ऑफिशियल सिंगल रन पाहायला मिळते. एकदा वाली टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती 32 वरती 32. केतन हुंडे यांच्या ठिकाणी आगमन झाले. हार्दिक स्वागत आहे आपलं. ओ यावेळेस मात्र पहा जस्ट मिस द चान्स. पुन्हा एकदा फुटवर्कचा चांगला वापर. गॅप मधून बॉलला काय कॅच पकडली आहे, जबरदस्त कॅच. सचिन विकेटचं पतन. पहिला धक्का लागला बॅटिंगर्सचा. अमित बाद झालाय. 8 बॉल फेस केले, 5 चौकार, 1 षटकार आणि एकूण 26 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. ऑन साईडला पुन्हा एकदा बॅटची टॉपेश आणि यावेळेस महत्वाचा फलंदाज बाद झालाय. जो पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता सुभाष, तो मात्र स्वस्तात बाद होताना पाहायला मिळतोय. सनी बॉलिंग मार्क वरती तयार. मागच्याही मॅच मध्ये सनी विकेट हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु विकेट हॅट्रिक पूर्ण झाली नव्हती. ते विकेट हॅट्रिक पूर्ण केले होते मिथिलेश तांडेलने. संधी आहे याही वेळेस. आता दोन्ही महत्वाचे फलंदाज बाद झालेत. एका बाजूला जर विचार केला तर अमित, दुसऱ्या बाजूला सुभाषचा आपण विचार करूया. हे दोन्ही महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र अडचणीमध्ये वाढ झाली. धावा स्कोरबोर्डवरती आहेत 32 ला 2 ऑन हॅट्रिक बॉलर. बॉल हवेमध्ये समोर
आणि विकेट हॅट्रिक पूर्ण झाली आहे. करावे टीमसाठी ही दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा खेळाडू अर्थातच सनी ठरतोय. दुसरा बॉलर या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक संपादित करणारा. सलगच्या 3 बॉलवरती 3 विकेट. तू चल में आया ही परिस्थिती सध्या अग्रोली 11 अग्रोली टीमची पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट नव्हती. सेकंड ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट केले सिंगलने. मग त्यानंतर जो उतरता क्रम चालू झाला ना अग्रोल टीमचा तो आता तसाच आहे कायम. विकेट हॅट्रिक या ठिकाणी मात्र झाले पूर्ण आणि ओव्हरची इथे समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. आता सचिन आलं बॉलिंग मार्क वरती. राईट अमोर द विकेट. पहिला बॉल. ओ यावेळेस वेगवान बॉल. अपील लाऊड होती परंतु बॅटच्या साह्याने बॉल निघून गेला. बॅटला ब्रश केला बॉल. नवीन बॅटर नितीश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय परंतु सलामी आलेला नवीन अजूनही तळ ठोकून उभा आहे टीमचा कॅप्टन. ऑन साइडला पुन्हा एकदा टॅप केला बॉल. सिंगल येईल. लॉंग ऑन मधून एक सिंगल रन मिळते. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचले 34 वरती. 34 रन्स. अजूनही 4 बॉलचा शेवटचा खेळ शिल्लक आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट सचिन वरती जबाबदारी. खरं तर मिथिलेशला स्किप करण्यात आले या ओव्हरमध्ये कारण मॅच फार महत्वाचे करावे टीमसाठी. इथे जर जिंकले तर सुपर 3चे दरवाजे उघडे होतील. धावसंख्या या व्हाईट बॉलच्या बरोबरीने 35 वरती जाऊन पोहोचले. 35. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुक केला जातोय. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. धावा मिळतील 1. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा बॉल. ओ बरोबर ब्लॉक होल मध्ये टाकला होता. इन टू द ब्लॉक. 22ची रन मिळते. 1 धाव आली. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 37 वरती जाऊन पोहोचले. मागच्याही मॅच मध्ये 37 धावांचं लक्ष अग्रोली टीमने शाबादच्या विरुद्ध उभं केलं होतं. जी मॅच अगदी हातातोंडाशी आलेला घास शाबाज टीमच्या काढून घेतला अग्रोली टीमने. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. आणखी एक वाईट बॉल. खराब बॉलिंग. खरं तर सुरुवातच थोडीशी डळमळीत पाहायला मिळाली करावे ब टीमची. बॉलिंग दीपक ज्यावेळेस करत होतं त्यावेळेस त्याच्या बॉलिंगवरती ज्या धावा आल्यात ना त्याच मात्र फार महागात पडतील करावे ब टीमला. उचलून खेळायचा होता. बॉल चाललाय फिल्डरच्या हातामध्ये. रनआउटची शक्यता होईल तर फलंदाज बाद. बसुराज. भरतयस. शॉर्ट बॉल ऑन साइडला पिकअप केला आणि पाठवून दिले मिड विकेट. काव कॉर्नरच्या बाहेर सीमा पार. सौरभ आलेला परंतु षटकार मारला. नवीनने संपवली इनिंग. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली
ते 44 आणि 45 धावांचं लक्ष्य आहे. 15च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. करावे ब टीमला. चला टॉस करूया आपण. सीबीडी टीम कॅप्टन रिषभ टॉस साठी लवकर. आणि गजानन तुर्बे टीमचे कॅप्टन ऑलरेडी या ठिकाणी उपस्थित आहेत. सो मॅच असेल 4 ओव्हरची. या गोष्टीकडे लक्ष असू द्या आपण. शंतनू कडू यांना विनंती की टॉस करा आपण या मॅचचा. तुर्बे आणि सीबीडी अप्पा स्ट्रायकर्स या दोन टीमच्या दरम्यान टॉस होतोय. चला 4 ओव्हरची मॅच. शंतनू कडू यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी मात्र संपन्न होतोय. हेड इज अ कॉल फ्रॉम तुर्बे. टॉस जिंकला अप्पा स्ट्रायकर्स सीबीडी या टीमने. ही मॅच जशी संपेल तसं ऋषभ लगेच डिसिजन घेऊन मैदानामध्ये उतरायचं आहे आपल्याला. दोन्ही टीम कॅप्टनला शुभेच्छा. 45 रनचं टार्गेट. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा बनवायच्या आहेत ऑन एन एव्हरेज. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संकेत आणि धनेश कडू. ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. चला सामना सुरुवात. 15च्या सरासरीने 45 धावा 3 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत. करावे ब टीमला आणि सामना होते सुरुवात. पहिला बॉलर नवीन धनेशच्या विरुद्ध. पहिलाच बॉल बॅट चेंज आणि जावं लागेल माघारी. पहिला धक्का मोठा धक्का आहे जो धनेश पहिल्या मॅचमध्ये त्याने सुरुवात दमदार करून दिली होती आपल्या टीमला. तो आता या मॅचमध्ये अगदी स्वस्तात बाद झालाय. 0 पहिली विकेट. धनेश कडू बाद. नवीन बॅटर रुपेश मैदानामध्ये. धनेश बाद झाला तर रुपेशची जबाबदारी आहे संपूर्ण मॅचला पुढे घेऊन जाण्याची. 45 धावांचं लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 28 धावा या मात्र खऱ्या अर्थाने टीमला न परवडणाऱ्या. 27 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या आणि त्याच धावा कुठे ना कुठेतरी आता बॅलन्स राहतील असं वाटतंय. कारण सेकंड ओव्हरमध्ये सनीने फक्त 5च रन खर्च केला तरी थर्ड ओव्हरमध्ये 12 रन म्हणजे ऑन एन एव्हरेज त्याही ओव्हरमध्ये 12-15 धावा आल्या असत्या तर एवढ्या धावा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाल्या नसत्या. परंतु क्रिकेट आहे.
काही प्रेडिक्शन करणं चुकीचं राहील. बॉल चालला लेग स्टंप सोडून, यावेळेस कमी गतीने टाकला होता बॉल. फ्लाईट दिली होती बॉलला, कमी गतीने डिलिव्हर केला. बॉल आहे वाईट. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणखीन एकदा. काय घडले पाहूया आपण. अपील तर त्या ठिकाणी झाली खरी, परंतु या अपील मध्ये फार उत्साह या ठिकाणी मात्र दिसून आलाय. डॉट बॉल येतोय. चार धावा आल्यात आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येला फाईनली सुरुवात आपलं पाहायला मिळेल. ऑफिशियली विकी भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल इथे. काय घडले पाहूया. बॉल लागला पायावरती, परंतु त्याच्या अगोदर बॅटला ब्रेस करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला सामना अतिशय रोमहर्षकरित्या विजय मिळवला, परंतु आता सेकंड मॅच मध्ये देखील भरपूर धावा आल्यात अग्रोळी टीमसाठी. आता पाहायचं सामन्यावरती कोणाची पकड घट्ट असणार आहे. दोन विकेट्स मैदानाच्या बाहेर करावे ब टीमसाठी. हे दोन्ही मोठे हादरे आपण समजले जातील. आता पहिल्या 5 धावांमध्ये 2 विकेट गमावलेत. पहिले षटक अजूनही प्रगतीपथावरती. बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक नवीन याच्या ओव्हरमधील. पाहायचं मॅच मध्ये कोणाचे सरशी होईल. सचिन आला नवीन बॅट्समन मैदानामध्ये. जाकमाता आई चषक 2026 धारावे गावचे क्रीडा स्पर्धा आयोजक प्रतीक पंढरीनाथ भोईर. एक दिवसीय गुढीपाडव्याचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. आज खरं तर मराठी हिंदू नववर्ष साजरं केलं जातं गुढीपाडव्याला, आणि इथून सुरुवात होते मराठी सणांची खऱ्या अर्थाने. बॉलिंग मार्कवरती बॉल होता यार. नवीन कमी गतीने धीम्या गतीने टाकला होता बॉल. इथे देखील बॉल कनेक्ट होताना दिसत नाहीये. स्विच हिटचा प्रयत्न सचिन यांचा फसलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये 12 रन त्यांनी खर्च केलेत. पाहायचे या ओव्हरमध्ये किती धावा एकूण खर्च केल्या जातील, ज्यावरून शेवटच्या 2 ओव्हरचं जे प्रेडिक्शन असेल ते मात्र आपण करू शकतो. पुढचं संपूर्ण भविष्य या 2 ओव्हरमध्ये अगदी स्पष्ट होईल. हाही बॉल थोडासा फुटवर्कचा वापर केल्यामुळे तुम्हाला मिळणार नाहीये. दिली 1 बाउन्सची वॉर्निंग. शेवटच्या बॉलवरती हरकत नाहीये, कारण आता ओव्हर संपली आहे, त्यामुळे 1 बाउन्सचा वॉर्निंगचा फायदा देखील होताना दिसणार नाहीये. चला, पहिली ओव्हर संपली. धावा 5. 40 पाहिजे 2 ओव्हरमध्ये. आता दोन ओव्हरमध्ये 40 धावांची गरज. 12 बॉल 40 रनची आवश्यकता आहे करावे ब टीमला. 44 धावा पहिल्या इनिंगमध्ये उभ्या केल्या अग्रोळी 11 अग्रोळी टीमने, आणि 45 धावांचं मोठं लक्ष हे करावे ब टीम समोर उभं केलंय. बॉलिंग मार्कमध्ये सेकंड ओव्हरमध्ये सौरभ आलाय. हो, पहिलाच बॉल
पुन्हा एकदा लेंथ चांगली होती या बॉलवरती. पहिलाच बॉल अतिशय वेगवान भन्नाट 22ची 1 रन इथे मिळाली. सिंगलने या ओव्हरची सुरुवात होते 22च्या मदतीने. पहिला बॉल ऑफिशियली डॉट 22ची 1 रन मिळाली जरूर. इथे देखील ड्राईव्ह केला बॉल. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण केले जाईल संकेतच्या माध्यमातून. परंतु सिंगल डबलने आता काम बनणार नाहीये. विजयापर्यंत पोहोचण्यासाठी षटकार चौकारांची आतषबाजी तुम्हाला करावी लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे तरच सामना बनू शकेल करावे ब टीमसाठी. आणि आता पहिल्या मॅचमध्ये मोठा विजय झोगावच्या विरुद्ध करावे ब टीमने देखील मिळवला. समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनच्या वरून बॉल सीमा पार. हा येतोय षटकार. षटकार आलाय. 6 धावा मिळतील आणि या 6 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड अगदी झपाट्याने पुढे जाताना पाहायला मिळते. धावा 13 ऑन द बोर्ड. आणखीन एक बॉल हवेमध्ये परंतु नो मॅच झोन मध्ये बॉल लँड करतोय तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली 15 ऑन द बोर्ड. बॉल तयार. समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार चौकारांची भाषा आता बोलली जाते करावे ब टीम कडून. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 वरती. मॅच अगदी जवळ आली. 21 झाल्यात. 24ची अजूनही गरज आहे. बॉल बाकी आहेत या ओव्हरमधील. अजून एक 7 बॉल 24ची गरज. 7 बॉल 24ची आवश्यकता आहे. सामना बनू शकतो. याही परिस्थितीतून खडतररित्या हा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. एका बाजूला सचिन दुसऱ्या बाजूला संकेत आपण पाहतोय. काय 21 एक बॉल बाकी आहे ना. तेच बोललो 7 बॉल 24 पाहिजे. 7 बॉल 24ची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल बॉल. आता उर्वरित 6 बॉल आणि 23 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल 23. चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर नाही. सुभाष नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल मध्ये 23 धावा रोखण्याची जबाबदारी सुभाष यांच्या खांद्यावरती. परंतु नो बॉलचा इशारा आला पंचांकडून आणि नाहीये. नो रिव्ह्यू फॉर एनी सिच्युएशन.
आणि टीमची टोटल आता 3 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. 20 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. 6 बॉलमध्ये 20 रनची गरज आहे. फ्री हिटचा बॉल. चला कुठेही लागलं तरी असू द्या. चला चालू करा प्लीज. जास्त वेळ घेतला आपण या सामन्यासाठी. हॅलो हॅलो. हा डॉट बॉल आला. आता डॉट बॉल हॅलो हॅलो अडचणीचे बनतील इथून पुढे, कारण मोठ्या फटक्यांची फार गरज आहे. 5 मध्ये 20 बनवायच्या. फ्री हिटचा बॉल डॉट खेळला. सुभाष तयार. फुटवर्कचा चांगला वापर. बॉलला पाठवून दिले लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. संकेतच्या बॅट मधून निर्णायक षटकार आलाय. मॅच मध्ये एंट्री झाली आहे करावे बी टीमची. शेवटचे 4 बॉल आणि धावा करायच्या 14. 4 बॉल 14. आणखीन एक बॉल लॉंग ऑन आणि बरोबर मिड विकेटच्या मधून आमच्या स्टेजच्या बाहेर षटकार. मॅच जवळ आली आहे. 3 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. 3 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. काय मॅच आली आहे. एक वेळ पूर्णपणे करावे टीम पासून दूर असलेली मॅच आता मात्र करावे टीमच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते. विशेष करून पहिल्या सामन्याचे सामनावीर राहिलेले आणि ज्यांनी शाहबाजच्या विरुद्ध 5 धावा डिफेंड केल्या होत्या तोच बॉलर आता थोडासा महागडा पडतोय. 7 बॉल मध्ये 5 ची गरज असताना 6 बॉल 5 ची गरज असताना धावा थांबवलेला गोलंदाज सुभाष तयार. पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर. बॉडीचा वेध घेणारा बॉल, परंतु इथे सिंगल रन इथे जरूर पूर्ण केले जाईल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 37. लेग बाईशी 1 रन जोडली जाते. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. धावा 7. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आता शेवटच्या बॉलवरती काय घडणार आहे. हिट विकेटचा प्रयत्न. हो काय घडले. आता मात्र कळून चुकले की सामना या ठिकाणी मात्र थोडासा दूर गेलाय, कारण विकेट इथे मात्र गमावली आहे करावे टीमने. वरद आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता 1 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी रन चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल, त्यामुळे ही धाव तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. 7 धावा.
जर एखाद वाईट नो बॉल आला तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा करावे टीमला शिरकाव करण्याची संधी मिळेल. परंतु लिगल डिलिव्हरी या मॅच मध्ये जरी षटकार आला तरी देखील या सामन्यामध्ये अग्रणी टीमला फार फरक पडणार नाहीये. विजय त्यांचा ऑलमोस्ट निश्चित झालाय. फक्त एक लिगल ऑफिशियल डिलिव्हरी या ठिकाणी मात्र येणं गरजेचं आहे. वाईट नो बॉल इथून मात्र सामना बदलेल पुन्हा एकदा. आता वरदवरती जबाबदारी आहे या मॅचची. ओ क्लीन बोल्ड. गेल्याही मॅच मध्ये शेवटचा बॉल क्लीन बोल्ड होता. याही मॅच मध्ये क्लीन बोल्ड आणि सामना जिंकलाय. सुपर 3 मध्ये प्रवेश करतोय अग्रोळी 11. अग्रोळी संघ कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं. चला सीबीडी ऋषी डिसिजन काय घेतला?